नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि बातमी येते वरळीमधून. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा लढणार आहेत, तर याआधी मनसेकडून संदीप देशपांडेंना सुद्धा उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता वरळीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वरळीमध्ये ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात. वरळीत बिग फाईट, आदित्य विरोधात देवराही मैदानात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे यांच्या लढतीमध्ये आता मिलिंद देवरांची एंट्री. वरळीतून मी निवडणूक लढणार, मिलिंद देवरांचं ट्विट. शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशानंतर मिलिंद देवरा सध्या राज्यसभेवर खासदार. मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी मिळाल्यानंतर वरळी आधीच चर्चेत. आदित्य ठाकरे 2019 मध्ये 67,000 मतांनी वरळीतून विजयी झाले होते. लोकसभेत महाविकास आघाडीला वरळीमधून फक्त 6,715 मतांचा लीड मिळाला. लोकसभेच्या आकडेवारीमुळे वरळीतील तिरंगी लढत आता अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं ना, एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं किंवा दिल्लीतून उमेदवार आणावा, जय शहाना उभं करावं. एवढी महत्त्वाची जागा आहे ती. कोणाला उभं करावं त्यांनी? वरळीला किंवा अन्य ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे जर उमेदवार नसतील स्वतःचे, तर त्यांनी उमेदवार घ्यावे बाहेरचे आणि उभे करावे. नाही, तिथे आणखीन 2 नावं आहेत. आणखीन कोणाची उमेदवारी फायनल झालेली नाही. मला वाटतं आज दुपारपर्यंत त्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2-3 जण तिथं इच्छुक आहेत. संजय राऊत म्हणतात की देवराज काय, जयेश शहाला जरी वरळीत आणलं तरी आदित्य ठाकरेच निवडून येणार. त्यांचा कॉन्फिडन्स मोठा आहे. ठाण्यातही तसाच कॉन्फिडन्स होता, कल्याणमध्ये तसाच कॉन्फिडन्स होता, इतर ठिकाणी तेवढाच कॉन्फिडन्स होता. अखेरला संजय राऊतला ठाकरे कुटुंबाशी काही घेणं देणं नाही. त्यांना संपवण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे संदीप देशपांडे तर उमेदवार आहेतच, मात्र शिंदे गटाकडून मिलिंद देवरा हे सुद्धा उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागलेली आहे. मिलिंद देवरा नक्की जिंकतील. मिलिंद देवरांचं असलेलं काम, त्यांची असलेली प्रतिभा बघता मिलिंद देवराच योग्य उमेदवार होतील. पण मिलिंद देवरा यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. होईल. हा, ते निवडणूक आहे. आता मला माहिती नाही त्यांच्याकडून काय चालेल. पण आम्ही तर संदीप देशपांडेचं नाव जाहीर केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांकडून, मुख्यमंत्री महोदयांकडून, त्यांच्या पक्षाकडून कोणाचं नाव येते मला माहिती नाही, पण असू शकतं. मला कल्पना, कारण वेगवेगळी नावं येत असतात आणि जोपर्यंत 29 तारीख फॉर्म भरायची शेवटची होत नाही तोपर्यंत सगळीकडे वेगवेगळी नावं येत जाणार. त्याला तुम्ही काय करणार आता? असं आहे ते. येवल्यामधून सुहास कांदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे. आताची महत्वाची बातमी, सुहास कांदे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये सुहास कांदे यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. तर सुहास कांदे हे नांदगाव मधून शिंदे गटाचे आमदार आहेत. मात्र सुहास कांदे आणि आता बातमी येते नवाब मलिक आणि मुलगी सना मलिक यांची. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सना मलिकांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केला होता. त्यानंतर आता नवाब मलिक अपक्ष लढण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अणुशक्तीनगरमधून सना मलिकांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होतोय. नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. मानखुर्द शिवाजीनगरमधून सपाचे अबू आझमी 2009, 2014 आणि 2019 असे 3 टर्म आमदार आहेत. 2009 आणि 2019 मध्ये नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयी झाले. 1996, 1999 आणि 2004 मध्ये नवाब मलिकांनी नेहरू नगरमधून निवडणूक जिंकली. दरम्यान दाऊदशी संबंधित व्यक्तीसोबत जमिनीचा व्यवहार केल्याचा फडणवीसांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे का? कोणत्या मतदारसंघातून जाहीर झाली? 172 अणुशक्तीनगर विधानसभेत आपल्याला उमेदवारी जाहीर केली आहे. जनता आमच्या सोबत आहे.
तर कोणीच रिंगणात उतरले तर आपल्याला काय विषय नाही. परंतु भाजपसोबत गेल्याचा ठपका जो आहे तो सातत्याने ठेवला जातोय. ह्या गोष्टीकडे तुमचा प्रचार कसा असेल? आम्ही दादांच्या सोबत आहे, दादा आमच्या सोबत आहे. तुमचे वडील नवाब मलिक हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार होते, परंतु ते राहणार की नाही राहणार या संदर्भात काही अजित पवारांशी चर्चा झाली? वेट अँड वॉच. परंतु नवाब मलिक हे निवडणूक लढणार आहेत का काय माहीत? हो, ते निवडणूक लढणार. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे चाललोय ना. आम्ही त्याच्यामध्ये आमचं अजून 29 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे. आम्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी बसून योग्य तो निर्णय त्यामध्ये घेत चाललेलो आहोत. नवाब मलिक महायुतीचे भाग नसतील ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली आहे आणि त्यांच्यावर असलेला आरोप हा गंभीर आहे आणि त्या विषयामध्ये भाजपचं समर्थन त्यांना मिळू शकत नाही ही आमची भूमिका आहे. सना मलिक यांना मिळालेल्या उमेदवारीसाठी मला वाटतं देवेंद्रजी त्यावरची भूमिका स्पष्ट करते. ते अजितदादा योग्य निर्णय घेतील. आमची अजितदादाही चर्चा झाली आहे. ते अजितदादा योग्य निर्णय घेतील. आमची अजितदादाही चर्चा झाली आहे. आणि आता बातमी येते जोरगेवार यांच्या संदर्भातली. किशोर जोरगेवार यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी सुधीर मुनगंटीवारांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींना भेटत आहेत. निष्ठावान उमेदवार हवा अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवारांची अधिकृत उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षाकडे धावाधाव. जोरगेवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा असतानाच मुनगंटीवारांचा तीव्र विरोध. मुनगंटीवार दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटणार. किशोर जोरगेवारांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न. भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी फडणवीसांकडे तक्रार करणार. पवारांच्या राष्ट्रवादीत जोरगेवार प्रवेश करण्याची चर्चा रंगली होती. प्रतिभा धानोरकरांच्या विरोधानंतर जोरगेवारांचा पवारांच्या राष्ट्रवादीतला पक्षप्रवेश रद्द झाला होता. निष्ठावान कार्यकर्ता हवा असा आग्रह आहे. कोणी नको हा प्रश्नच कुठे येऊ शकतो. जे आमच्या आज पक्षातच नाही त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांचं मत असण्याचं कारण नाही. कार्यकर्त्यांचं मत एवढंच आहे की 25, 30 वर्ष ज्यांनी पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्षाच्या विचाराला पुढे नेलं त्या कार्यकर्त्याची निवड व्हावी. आता ही कार्यकर्त्यांची भावना ही पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. निष्ठावंतांचा जी व्याख्या आहे त्यांनी आणि मी दोघांनी बसून चर्चा करून ठरवावी लागेल अशी ती व्याख्या आहे. कारण की ज्यांनी काम केलं त्यांना जर ते निष्ठावंत नाही असं मानत असतील तर मग त्याची एक नव्याने ते प्रत्येक गोष्टीची व्याख्या ठरवावी लागेल. आणि मला वाटते की त्यांनी ते वेळ, सेकंद, मिनिट ठरवावा आणि त्यावेळेस आम्ही दोघंजण बसून ती व्याख्या ठरवू. किशोर जोरगेवार आमच्या संपर्कात आहे. माननीय सुधीर भाऊ बोलणार आहेत आणि आम्ही समन्वय करून किशोर जोरगेवारचे हे सुधीर भाऊच्या समन्वयाने सुधीर भाऊ चर्चा करून त्यांच्याबद्दलचा योग्य निर्णय होईल. पण ते आमच्या संपर्कात आहे. काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले, थोरात आणि वडेट्टीवार दिल्लीमध्ये आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेसची 2 पैकी 1 बैठक झाली तर सीईसीची बैठक संध्याकाळी होणार आहे. काँग्रेस जवळपास 103 जागा लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप कुठपर्यंत आलं? काँग्रेसचे बडे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि वडेट्टीवार दिल्लीमध्ये काँग्रेसच्या 2 पैकी 1 बैठक झाली. संध्याकाळी सीईसीची बैठक. स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत 55 जागांवर चर्चा झाली. नाना पटोले यांचं वक्तव्य. जवळजवळ काही निर्णय होतील. आता सीएससी मध्ये सगळ्या हायकमांडच्या सामोरे सगळ्या चर्चा जातील आणि त्या ठिकाणी हायकमांड काय निर्णय घेईल त्यावेळेस प्रमुख भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आज आता 50 जागेवर पुन्हा जवळपास 55 जागेवर आज पुन्हा चर्चा झाली. काँग्रेस जवळपास 103 जागा लढण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 65 उमेदवार जाहीर. पवारांची राष्ट्रवादी 85 जागांवर लढणार. 45 नावांची यादी जाहीर. काँग्रेसकडून पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत 158 उमेदवारांची घोषणा. उर्वरित 130 जागा बाकी. तुम्ही 65 ची यादी जाहीर केली त्याच्यानंतर सुद्धा काही ठिकाणी बदल अपेक्षित आहे. नाही, याच्यामध्ये जरा आम्ही आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट करणं म्हणतो आम्ही. ते थोडंसं एडिटिंग होऊ शकतं. नावात एडिटिंग
नावात होऊ शकतं किंवा जागात होऊ शकतं. काँग्रेस, आम्ही, राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवर पुन्हा चर्चा होऊ शकते. भी जो पास में 40 सीट पे CSC अपने स्क्रीनिंग कमेटी में चर्चा होगी और शाम को जो CSC है उसमें बहुत सारी हाईकमांड के सामने में डिस्कशन होगा और उसमें बहुत सारे जो चेंजेस है उसमें आपको देखने मिलेंगे. अभी ये समय में उस चेंजेस के बारे में बता नहीं सकते. सगळ्याच गोष्टी मनासारख्या सर्व पक्षांची होत नाही. शेती 10 एकर आहे आणि 2 भाऊ होते तर 5-5 एकर ती मिळत होती. आता 3 भाऊ असल्यामुळे एखाद्याला 4 एकर जाणार आणि दोघांना 3-3 एकर येईल, पण 1 एकर वाटणी कमीच होईल. त्यामुळे जाणार की काँग्रेसला 3 एकर येणार असं आहे, मेरिटनुसार जे दिसतंय तो 4 एकरवाला कोण आहे आज संध्याकाळी कळेल. 277 जागांवर महायुतीचा निर्णय झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली, तर उरलेल्या 11 जागांवर आज निर्णय होणार असल्याचं अजित पवार म्हणाले. दिल्लीमध्ये मी आपल्याला काय सांगतोय, 288 पैकी 279 जागांच्या संदर्भामध्ये त्या नाही 278 नाही 277 जागांच्या संदर्भात कुणी कुठल्या जागा लढवायच्या ते सगळं चित्र स्पष्ट झालं. 11 जागांच्या बद्दल आज निर्णय होईल. राहुल गांधी परदेशामध्ये आरक्षण विरोधी भूमिका मांडतात आणि पटोले समर्थन करतात अशी टीका फडणवीसांनी केली. तर स्वतःवरील कलंक पुसण्यासाठी भाजपचा हा निवडणूक काळातील प्रयत्न असल्याचं म्हणत फडणवीसांच्या आरोपांवर पटोलेंनी पलटवार केलाय. मला असं वाटतं की नाना पटोले हे कट्टर राहुल गांधी भक्त आहेत. राजीवजींनी पण हीच भूमिका ठेवली आणि तीच आरक्षण विरोधी भूमिका परदेशात जाऊन राहुल गांधी मांडतात आणि त्याचंच समर्थन त्यांचे नेते नाना पटोले करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. फडणवीसांना किती समजतं मला माहिती नाही. राहुलजींनी बोलले त्याला काटकूट करून त्यांनी ज्या पद्धतीनं राहुलजीला बदनाम करण्याचं काम केलेलं होतं ते उघडे पडले. काँग्रेसनी संविधानाला ताकद दिली. मला एक कळत नाही ते स्वतः अभिमन्यू कसे होऊ शकतात हा एक प्रश्न आहे. स्वतःच त्यांनी चक्रव्यूह रचून गेल्या 2014 ते 19 आणि आता 2.5 वर्षात ज्या पद्धतीनं निर्दोष लोकांना खोट्या कायद्यामध्ये फसवलं हे तर पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. खरं तर दुसऱ्यांना फसवणं, खोट्या याच्यामध्ये फसवणं ते शकुनीच्या रोलमध्ये होते, ते अभिमन्यू होऊ शकत नाही. नाना पटोले म्हणाले की फडणवीस अभिमन्यू नाही शकुनी आहे. असं आहे की नाना पटोले माझे मित्र आहेत, नाहीतर त्या कुठल्या सर्कसमधल्यात मी सांगितलं असतं. असं आहे की नाना पटोले माझे मित्र आहेत, नाहीतर त्या कुठल्या सर्कसमधल्यात मी सांगितलं असतं. हर्षवर्धन पाटलांच्या अदृश्य प्रचाराच्या वक्तव्यावर अजित पवारांनी टीका केली. आमच्या खानदानाला घरी नेलं, ओवाळलं आणि आता अदृश्य प्रचार केला, हे लोक कुणाचेच नाहीत असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीत आमचा सहभाग अदृश्य होता असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. सुप्रियाताई त्या आमच्या भगिनी आहेत आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, ओवाळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता टांगा घोडा कसा असतो, घोडा याच्यामध्ये हे ही लोक कुणाचीच नाही.